अजित पवारांच्या निधी वाटपावरती शिंदेंच्या सेनेच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। अजित पवारांच्या निधी वाटपावर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी आहे। अजित पवारांच्या खात्यावर बारकाईने लक्ष ठेवा असे आदेश हे शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलेत। अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती शिवसेनेचा वॉच असणार आहे। तर या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या निधी वाटपावर चर्चा झाली आहे। अजित पवारांच्या निधी वाटपावरती सेनेच्या मंत्र्यांची नाराजी पाहायला मिळते। अजित पवारांच्या खात्यावरती बारकाईने लक्ष ठेवा असे आदेश शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना दिलेत। निधी कुठे वितरित होतो हे आपल्याला समजलं पाहिजे असं शिंदे म्हणाले। जे हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे असा आक्रमक पवित्रा एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। खात्यावरती वॉच ठेवायला सांगितलेलं आता ठेवा ना, त्यांनी पण ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे। त्यांचं सगळ्यांचं स्वागत। आपल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची रेग्युलर बैठक झालेली आहे, त्यामध्ये आढावा समोर आता निवडणुका आहेत या संदर्भात देखील चर्चा झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बरोबर त्या भागातल्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे। नियमित असणारी चर्चा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बरोबर सर्व शिवसेना मंत्र्यांची झाली। आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही जे मत मांडले त्याच्यावर शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे, जे पक्षाच्या चौकटीत राहून काम करायचं असतं। जे काय आम्हाला कामकाज करताना ज्या काही अडचणीला सामोरं जावं लागत होतं त्या कशा सोडवायच्या या बाबतीत आम्ही आमचं मत माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेलं आहे। आज हे आघाडीचं महायुतीचं सरकार आहे। स्वाभाविकपणाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव असतील, अर्थ खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा असतील, ते एकत्रितपणाने या गोष्टीचा विचार करतात। शेवटी महाराष्ट्राचा हिताचा विचार करणारे सगळे नेते असल्यामुळे या संदर्भामध्ये कुठलाही जराही मतभेद असण्याचं काही कारण नाही।